सर्व खेळाडूंनी मंचासमोर यायचंय. खाली किरण आपला संघ घेऊन इकडे यायचं. सर्व खेळाडूंनी समोर यायचं आहे. अंतिम विजेते संघ जे आहेत आणि जे प्रेक्षक आहेत, जे लहान ए बाळा किती आहे? चला मंचावर कोणी थांबायचं नाहीये, फक्त मान्यवर या आणि चला लवकर या लवकर या. वेळ झाल्या पाहुणे जातील, मग ट्रॉफी कोण देणार आपल्याला? या लवकर. आणि अशा प्रकारे अष्टविनायक क्रिकेट संघ आयोजित ब्राह्मणपाडा प्रीमियर लीग 2026 पर्व 6चा हा 16 आज इथं या अंतिम सामन्याद्वारे इथं संपन्न झाला. आणि या अंतिम फेरीमध्ये ब्लॅक कॅप संघाने विजेते पदाचा दावेदार ठरला आहे. एकदा ब्लॅक कॅप संघासाठी जोरदार टाळ्या. डीजे आपल्या टाळ्या ठेवा राखून, आपल्या पण टाळ्या वाजवत जा. तर अशा प्रकारे या अंतिम फेरीचा हा थरार आपल्याला इथे अनुभवायला मिळाला. आपल्या उपस्थित पाहुण्यांनी देखील हा थरार बघितला, त्यांना अनुभवायला मिळाला. अशाच प्रकारे क्रिकेट खेळाचा नेहमी विजय होत असो. 8 संघ आहेत, 8 संघापैकी कोणता तरी एक संघ विजेता होणार होता. सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्ती दाखवली, त्याबद्दल सर्व खेळाडूंचे ब्राह्मणपाडा प्रीमियर लीग तर्फे खूप खूप आभार. मी या अंतिम सामन्यात ज्या खेळाडूने संबंध 2 दिवसभर आपल्या खेळाची चुणूक दाखवली, भारदार खेळ केला आणि आपल्या डोळ्याचे पारणे फेडले, त्या खेळाडूचा सामनावीराचा पुरस्कार जात आहे आर्यन. आणि मी आर्यन यांना विनंती करेल की त्यांनी मंचावर येऊन आपल्या सामनावीराचा पुरस्कार इथं घेऊन जायचा आहे. मी सुषमा घाग यांना विनंती करेल की आर्यन यास आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. मंचावरती यायचं आहे. 2000 रुपये कॅश आणि सामनावीराचा पुरस्कार. मी सुषमा घागे विनंती करेल की त्यांनी त्यांच्या हस्ते सर्वांनी एकदा आर्यनसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरदार जोरदार जोरदार. अंतिम सामन्याचा सामनावीर आर्यन बोरसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. समाजसेविका सुषमा गाग यांच्याकडून वैयक्तिक 2000 रुपयाचं पारितोषिक तसेच एक सामनावीराची ट्रॉफी देऊन आर्यन भोईर यांचा सन्मान केला जातोय. जरा टाळ्या वाजल्या पाहिजेत. तसंच तसेच आमचा बा कुठे बा रे. तसेच सचिन लोकरे यांच्याकडून संघ मालक मनीष विश्वकर्मा यांच्यासाठी विजेत्या संघासाठी 2000चं पारितोषिक आहे. त्यांनी मंचावर यायचे. वैयक्तिक पारितोषिक आहे मनीष विश्वकर्मा. मनीष विश्वकर्मा यांनी यायचं आहे आणि मंचावरती आपलं 2000 रुपयाचं पारितोषिक. इकडे इकडे मनीष, युट्यूब कॅमेरा आहे ना इकडे केलेला? नाही 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 त्यांचं करतील. आपला फक्त आवाज गेला पाहिजे. आणि नाव आहे विश्वकर्मा. भगवान विश्वकर्मा बनवतो, घडवतो, आकार देतो आणि कधी बिघडवतो देखील. पण आज आपल्या संघाला आकार देण्याचं काम इथं मनीष विश्वकर्माने केलं आहे. खूप खूप अभिनंदन मनीष आणि खूप खूप अभिनंदन. टेंडा बबुमा. आपला युवराज जाय का डन? मनीष आपला युवराज डन आहे का? किरण किरण पुढचं आम्ही उद्या मीटिंग करू म्हणतो. अरे आता सांग, उद्याचं नको सांगू. आता जिंकलाय तू, आता आमच्या टीम सोबत आम्हाला time आता सांग. आता ठीक आहे. ओके ओके धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि पुढील चला, पुढील कार्यक्रम पुरस्काराची सतीश यादी सोनवणे द्यायची. यांना मी विनंती करतो की पुढील कार्यक्रम आपण पार पाडायचा आहे आणि 2 मिनिटं द्यायचे जेणेकरून हे वैयक्तिक पारितोषिक होते. त्यानंतर आपल्याला बक्षीस वितरण समारंभ पार पाडायचा आहे आणि बक्षीस वितरण समारंभ सतीश सोनवणे यांना विनंती असेल की आपण बक्षीस वितरण समारंभ पार पाडायचा आहे. त्यामध्ये 40+ चा संघ असेल, ज्युनियरचे काही सामने आपण सकाळी खेळवले त्यांचंही एक ट्रॉफी आहे
आणि विजेता उपविजेता तिसरा क्रमांक चौथा क्रमांक ही पूर्ण सतीश सोनवणे याला विनंती असेल की आपण हे पार पाडायचं आहे. धन्यवाद. ओ टू सतीश सोनवणे. बा ये लवकर. मनीष यांनी बाबाशी संपर्क करायचा आहे. मनीष बाबाशी संपर्क करायचा आहे. बा लवकर, पाहुण्यांना उशीर होतोय. बाबाकडे जायचं, बाबाकडे. बाबा तिकडे.
चला जाऊयात मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. तत्पूर्वी आपल्याला इथे जे प्रमुख पाहुणे लाभले त्या सर्वांचा इथे सन्मान करणं अगदी गरजेचं आहे. सर्व सदस्यांनी पुढे यायचं आहे. कृपया करून ज्यांचं नाव घेईल त्या सदस्यांनी इथे यायचं आहे. खेळाडू कृपया द्यायचं आहे. मी आमचे सन्माननीय पाहुणे श्री कारभारी गोडसे यांचा इथं सन्मान करू इच्छितो. मी आकाश फुलोरे यांना विनंती करेल की आपण कारभारी साहेबांना सन्मानित करायचं आहे. आकाश फुलोरे, आकाश फुलोरे कुठे आहेत? चला चेतन कांबळे आपण यायचं इकडे. चेतन कांबळे लवकर या. कारभारी गोडसे यांना आपण सन्मान चिन्ह देऊन आपली आठवण भेट त्यांना द्यायची आहे या ब्राह्मणपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तसेच मी अजय भुरे यांना विनंती करेल त्यांनी यायचं. अजय भुरे, राजू पाटील साहेबांना देखील आपण हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करायचं आहे. अतिशय मोलाचं सहकार्य या सर्व मान्यवरांकडून आपल्याला लाभलेलं आहे. मदन, मदन कुठे? मदन लवकर या, मैदानातच या. मी मदन याला विनंती करेल की आयुष्यमंत्री सुषमा घाग यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तसेच जितेश गायकवाड, जितेश गायकवाड कुठे आहेत? जितेश गायकवाड, जितेश गायकवाड चल तूच ये. सागर गरुड, मी मनोज घाग यांना सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. आपण मनोज घाग, तंबू जाधव, गुरुपाजी याला विनंती करेल की आपण त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं. गुरुपाजी, गुरुपाजी कुठे आहेत? गुरुपाजी लवकर यायचंय. तंबू जाधव यांना आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्यांनी आपली उपस्थिती ते नोंदवली. खूप खूप धन्यवाद. स्पोर्ट्समनचा लोक आहे गुरु. तसेच भावेश काळे, भावेश काळे कुठे आहेत? भावेश काळे, आपण राजेश राजेश साळुंके यांना आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच मी रुपेश गागडे, मी गणेश गणेश आयरे गणेश आयरे यांना विनंती करेल की त्यांनी रुपेश गागडे यांना सन्मानित करायचं. गणेश, गणेश या या लवकर. अरे आपली टुर्नामेंट आहे, पटापट संपायचं आहे. रुपेश गागडे यांना सन्मानित करायचं आहे. कमलेश मेघनानी आपण मंचावरती यायचंय. कमलेश मेघनानी, मी किरण जाधव यांना विनंती करेल की कमलेश मेघनानी यांना आपण सन्मानित करायचं आहे. लवकर या. आदर्श, आदर्श पांचाळ, आदर्श पांचाळ कुठे? आपण नागेश कांबळे यांना सन्मानित करायचं आहे. नागेश कांबळेला सन्मानित करायचं आहे. ये लवकर नागेश कांबळे. तसेच हितव्याला विनंती कर. हितवा, हित्या हित्या हितेश, हितेश लवकर यायचंय. मी हितेशला विनंती करेल की त्यांनी पाटील मावशींना इथं सन्मानित करायचं आहे. त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. प्रवीण सर कुठे आहेत? प्रवीण सर, प्रवीण सर आहेत का इथे? या इकडे, इकडे लवकर या. आपण सचिन लोकरे यांना सन्मानित करायचं आहे. सचिन लोकरे, रोहित यादव कुठे आहेत? रोहित यादव, हा अच्छा.
कुणाल मांडेंना आपण सन्मानित करायचं आहे. राज कनुजिया, राजभाई वरती यायचंय. मी अनिकेत कांबळेंना विनंती करेल की त्यांनी कनोजिया साहेबांना सन्मानित करायचं. खूप खूप धन्यवाद. राज कनोजिया यांना सन्मानित करायचं आहे. तसेच मी बाला विनंती करेल की त्यांनी कुणाल मांडेंना आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून या सर्व सन्मानित पाहुण्यांचा आपण सन्मान द्यायचा आहे. त्यांनी आपला अमूल्य वेळ आपल्या स्पर्धेकरता दिला. खूप खूप धन्यवाद सर्व पाहुण्यांचे. पुन्हा एकदा ब्राह्मणपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं सहृदय आभार. जाऊयात आता मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. आणि या स्पर्धेकरता या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या लहानग्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं टुर्नामेंट स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. त्या स्पर्धेत हनुमान मित्र मंडळ या लहानग्यांनी पारितोषिक पटकावलं आहे. विजेत्या संघानं इकडं मंचाकावरती यायचं आहे. मी नागेश कांबळे यांना विनंती करेल की या लहानग्यांना त्यांना पारितोषिक देऊन त्यांना स्फूर्ती द्यायची आहे. सर्वांनी लवकर वरती यायचं. विजेते पारितोषिक द्यायचं अंडर 14चं. तसेच 40+ ला देखील इथे खेळण्याची संधी दिली होती. ज्यांचं वय 40 पार झालेलं आहे अशा सर्वांना जरा त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेगळं काहीतरी अनुभवण्यासाठी 40+ चे सामने देखील आयोजित केले होते. तो 40+ चा सामना जिंकला आहे दगडी शाखा. शिवसेना दगडी शाखेच्या 40+ च्या खेळाडूंनी हा सामना जिंकला आहे. त्यांच्या कर्णधाराने हे पारितोषिक स्वीकारायचंय. मी मनोज घाग यांना विनंती करेल की दगडी शाखेच्या 40 पेक्षा वय जास्त असलेल्या खेळाडूंना पारितोषिक इथं बहाल करायचं आहे. तर या स्पर्धेमध्ये आपल्या जादुई खेळाने सर्वांचा मन जिंकणारा पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा. तर या संबंध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला खेळाडू आहे माझ्याच नावाचा खेळाडू आहे. नाव दोघांचं सारखंच आहे. सतीश सोनवणे. उत्कृष्ट फिल्डर सतीश सोनवणे. सतीश भाई किधर आहे? मी पण सतीश सोनवणे. मी घेऊन जाईल नाही तर. मी
सुषमा घाग यांना विनंती करेल की त्यांनी उत्कृष्ट खेळाडूचा चषक सतीश सोनवणे यांना बहाल करायचा आहे. आणि लोकरे यांनी पुन्हा एकदा आपलं एक मोठं मनाचं उदार मन दाखवलंय. सतीश यांच्याकरता एक छोटंसं प्राइज दिलंय. सतीश सोनवणे यांना 500 रुपयाचं पारितोषिक इथं त्यांनी बहाल केलेलं आहे. एकदा लोकरे साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या होत्यात. तसेच सुषमा घाग यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक सतीश सोनवणे यांना. पण सतीश सोनवणे मी पण आहे. सतीश साठी जरा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या सतीश साठी प्लीज. या पुढील पारितोषिक जात आहे उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज मी पाटील मावशींना विनंती करेल की त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचा चषक त्या खेळाडूला द्यायचा आहे ज्यांनी संबंध स्पर्धेमध्ये 13 गडी बाद केले आहेत आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे प्रेम बोहरा. प्रेम बोहरा. आणि या संबंध स्पर्धेमध्ये ज्याच्या बहारदार फलंदाजीने ज्यांनी सर्वांची मने जिंकली तो फलंदाज आहे किरण जाधव. 106 रन, तब्बल 106 रन त्याच्या बॅटीतून कुठलेले आहेत. मी कुणाल मांडे यांना विनंती करेल की त्यांनी उत्कृष्ट फलंदाजाचा चषक हा किरण जाधव यांना सुपूर्द करायचा आहे. आणि आता जाऊयात मुख्य पारितोषिक सोहळ्याकडे. 4थ्या स्थानावरील संघ ठरला आहे या ब्राह्मणपाडा प्रीमियर लीगचा. 4थ्या स्थानावरील संघ राज मुद्रा. मी संघ मालकां संघाला विनंती करेल की त्यांनी त्यांचा विजय चषक घेऊन जायचा आहे. मी राजू पाटील दगडी शाखेचे शाखे प्रमुख यांना विनंती करेल सतीश सोनवणे आपण पंचकावरती यायचंय यांना हनुमान मित्र मंडळाकडून 1000 रुपयाचं हे द्या. राज कनोजिया हे सतीश सोनवणे यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देतील. मी राजू पाटील साहेबांना विनंती करेल की 4थ्या स्थानावरील संघाला पारितोषिक द्यायचं आहे. 1000 रुपये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला दिलेत का ते? दिले का ते? राजभाई 1 मिनिट. तसेच उत्कृष्ट गोलंदाज प्रेम बोहरा परत यायचं आहे. चौथ्या स्थानावरील ट्रॉफी तसेच उत्कृष्ट गोलंदाजाचे 1000 रुपये देते. 1000 रुपये राज कनोजिया ते 1000 रुपये बहाल करतील प्रेम बोहराला. बघा सांभाळायचं आहे स्टेज. आपल्याला अंदाज नाही किती वजन पेलवू शकेल स्टेज. आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे.
फक्त कर्णधारांनी वरती यायचं, बाकी सर्व संघ खाली थांबेल याची दक्षता घ्या जरा. आणि हे 1000 रुपये प्रेम बोराला द्यायचेत, ते 1000 रुपये दे ना. थँक्यू. हनुमान मित्र मंडळाकडून राज कनोजे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे प्रेम बोराला उत्कृष्ट गोलंदाजासाठीचं. हनुमान मित्र मंडळाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, तसेच उत्कृष्ट फलंदाज किरण जाधव यांना देखील 1000 रुपयाचं पारितोषिक इथं बहाल करण्यात येत आहे. हनुमान मित्र मंडळाकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक किरण जाधव यांना बहाल करताना. आता तिसऱ्या स्थानावरील संघ आहे RC 9000. फक्त कर्णधारांनी मंच गवरायचा. RC 9000 चे कर्णधार बा, आपण वरती जायचे. RC 9000 चे मी कारभारी गोडसे यांना विनंती करेल. सॉरी सॉरी, त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे. कारभारी गोडसे यांना विनंती करेल की आपण हा तिसऱ्या स्थानावरील बाकी प्लेयर तृतीय स्थानावरील संघ RC 9000. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट तिसरा संघ. या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलेला आहे जेना 11. मी तंबू जाधव यांना विनंती करेल की त्यांनी ह्या द्वितीय पारितोषिक त्या संघाला बहाल करायचं आहे. तंबू जाधव यांना विनंती आहे की विजेते उपविजेते पदाचं पारितोषिक आपण कर्णधाराला सुपूर्द करायचं आहे. जेना 11 साठी जोरदार टाळ्या. त्यांच्या कर्णधाराला फोन करायचा आहे. ओनरला फोन करा. बाकी संघ या खाली असा. मी युट्यूबचे संचालक कोण असतील त्यांनी इकडे यायचं. युट्यूबचे संचालक, डीजेचे संचालक, दोन्ही पंच, आमचे दोन्ही पंच, दोन्ही पंचांनी यायचे. पंच कुठे आहेत आमचे पंच? दीपूभाई, विजयभाई कुठे आहेत? चला डीजेचे पंच, मी त्यांना इथे सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करतोय. मी सुषमाताई घाग यांना विनंती करेल की आमच्या या दोन्ही पंचांनी अतिशय खुमासदार कामगिरी केली त्याकरता हे सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. आपण गरुडाच्या नजरेने प्रत्येक चेंडूवरती आपण काटकसरीने इथं अतिशय काळजीने लक्ष दिलं. तसेच दुसऱ्या पंचांना देखील इथे सन्मानित करण्यात येत आहे. डीजेचे संचालक, डीजे 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 लवकर या. किरण आणि
परत ही मंडप व्यवस्था ज्यांनी केली त्यांचा देखील इथं सन्मान करण्यात येत आहे. आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. सन्मान चिन्ह घ्यायचं, सन्मान चिन्ह. डीजे ऑपरेटर कुठे आहेत, दिले का? युट्यूब युट्यूब युट्यूबचे ऑपरेटर कुठे आहेत? या लवकर दादा. डेकोरेटर या ना लवकर, आपल्याकडे वेळ नाहीये. या युट्यूब ऑपरेटरला द्या, युट्यूब ऑपरेटरला द्या. डेकोरेटर डेकोरेटर डेकोरेटरला द्या. आणि अजून कोण राहिलं? हा, आणि एक ट्रॉफी मला स्वतःला. हॅलो 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 ऐका. व्हॉइस ऑफ उल्हासनगर सतीश सोनवणे यांनी आपल्याला त्यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने 2 दिवस जे आपल्या प्रोत्साहन दिलं त्याकरता त्यांचं स्वागत देखील इथे मी आपल्या मंडळाचे जे आपले खेळाडूचे असतील ते सभासद आहेत एक बा यादव यांना विनंती करतोय की त्यांना सुपूर्द करायचं आहे आपल्या या स्पर्धेचा. टाळ्या होऊन जाऊ एकदा सतीश सोनवणे सारखी. तसेच आपल्या विभागातील सुमधुर गोड असे आवाज बाबा मगरेदा यांना देखील विनंती आहे, त्यांनी देखील यायचंय. त्यांचा देखील इथं सत्कार करण्यात आहे. आवाज डीजे आवाज ना भाई, आवाजच नाही. तर राजेश साळुंके दादा यांना विनंती असेल की त्यांनी बाबा मगरे यांचा सन्मान देऊन सत्कार करायचा आहे. या संबंध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेला मालिकावीराचा पुरस्कार जात आहे मनीष विश्वकर्मा याला. मी तंबू जाधव यांना विनंती करेल की त्यांनी मालिकावीराचा पुरस्कार मनीष विश्वकर्मा यांना द्यायचा आहे. लोकांना या लीगच्या मार्फत आपण जॅकेट बहाल करणार आहोत. तर सुनील पवार हे इथं उपस्थित आहेत, त्यांच्या अनुपस्थितीत रुपेश अनिकेत कांबळे, अनिकेत राजगुरू, कप्पो अनिकेत राजगुरू, प्रशिक अभंग, प्रशिक अभंग, गौरव गौरव सोनाले. गौरव आला, गौरव. प्रशिक प्रशिक अभंग,
गौरव, एक मिनिट. कुट्टी राजा. पुढील खेळाडू आहे आर्यन सिंग. आर्यन सिंग. आर्यन सिंग. पुढील खेळाडू आहे आर्यन सिंग. आर्यन सिंग. आर्यन सिंग. पुढील खेळाडू आहे कालीबाई. कालीबाई यांना बहाल करा जॅकेट. ते ऍडजस्ट करा. कालीबाईला बहाल करा. अरे कुठलंच होणार नाही काली तुला. तसेच रोहित गायकवाड. रोहित गायकवाड. रोहित गायकवाडला बहाल करायचं आहे. अजून एक बाकी आहे प्रथमेश त्रिभुवन. प्रथमेश. प्रथमेश त्रिभुवन. ठीक आहे. आणि हे हनुमान मित्र मंडळाकडून मॅन ऑफ द सिरीजचे 1000 रुपये द्यायचे मनीषला. मनीषला द्यायचे आहेत. मनीष. आणि चला कॅप्टन व्यतिरिक्त बाकी सर्वांनी बसून घ्यायचं. कॅप्टन सोडून बाकी सर्वांनी बसायचंय. खाली बसायचंय. कॅप्टन सोडून पाय खाली सोडून बस ना. तर या संबंध स्पर्धेकरता आपल्याला आपल्या महानगरपालिकेचे नवनिर्वाचित सदस्य सूरज सोनकांबळे, कांताविलास पवार, ज्योत्स्ना जाधव तसेच प्रदीप गोडसे यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं या अष्टविनायक क्रिकेट संघातर्फे मी त्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहृदय आभार व्यक्त करतो. आणि विजेत्या पदाची ट्रॉफी सुनील पवार यांच्या अनुपस्थितीत रुपेश गागडे हे बहाल करतील. मी त्यांना विनंती करतो. कर्णधारांनी ही ट्रॉफी उंचवायची आहे आणि ही ट्रॉफी झळाळती ट्रॉफी जात आहे ब्लॅक कॅप. आणि अशा प्रकारे ही स्पर्धा